नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रात बालकांवरील अत्याचारांच्या घटना वाढत चालल्या आहेत आणि यामुळे सामान्य नागरिक तसेच प्रशासन दोघेही अत्यंत चिंतित झाले आहेत. नाशिक ग्रामीण विभागात घडलेली ताजी घटना तर संतापाचा कळस गाठणारी आहे. एका 9 वर्षांच्या मुलीवर तब्बल 75 वर्षांच्या नराधमाने वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पोलिसांनी नोंदवला आहे. पैशाचे आणि चॉकलेटचे आमिष दाखवत या वयोवृद्ध व्यक्तीने मुलीच्या निरागसतेचा गैरफायदा घेतल्याचे दिसून आले आहे. कोणाला सांगितल्यास जीवाने मारण्याची धमकी देऊन तिच्या मनात भीती निर्माण करण्यात आली. या प्रकारामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून सुरक्षिततेच्या संकल्पनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय न्याय संहिता तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा म्हणजेच POCO अंतर्गत कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास अधिकाऱ्यांनी आरोपीला कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी तातडीने कारवाई सुरू केली आहे. अशा घृणास्पद कृत्यांना समाजाने एकमुखी विरोध करण्याची हीच वेळ आहे. वयस्कर गुन्हेगारांकडून निरागस मुलांवर होणारे अत्याचार हे केवळ कायद्यावरील गुन्हे नाहीत तर मानवी मूल्यांची झालेली उघडी लज्जास्पद चेष्टा आहे. मुलांचे संरक्षण ही केवळ सरकारचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा चुकीचे वर्तन दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळविणे गरजेचे आहे. समाजाने डोळे उघडे ठेवून अशा क्रूर प्रवृत्तीला थारास देऊ नये. अनेक पिढीत मुले भीतीमुळे आवाज उठवत नाहीत आणि त्या मौनाला संरक्षण देणारेही समान अपराधी ठरतात. सुरक्षित बालपण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे आणि तो हिरावून घेणाऱ्यांसाठी अत्यंत कठोर शिक्षा हीच एकमेव योग्य प्रतिक्रिया आहे. 8/12/2025 रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 771/25 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) 64(2) म 65(2) 74 75 76 78 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील 75 वर्षाचा पुरुष आहे. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित मुलगी वय 9 वर्ष हीच आरोपीने 6 महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा एक प्रकारे अत्याचार केलेला आहे. सदरची घटना ही आज रोजी उघडकीस आल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे. गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी 75 वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे. पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज. आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या.